फोटोग्राफर दुसऱ्या फोटोग्राफरचा फोटो काढायला आहे. आता हे मागच्या साईडला आहे, तुम्हाला दाखवतो 1 मिनटं. हे बघा, हे असा विषय चाललाय सगळा. आता हे काय इथला नवऱ्या मुलग्याचा चुलत भाऊ आहे, सोडा हे माझ्याबरोबर थांबाला आहे. मला म्हणाला माझा एक फोटो काढा, तुमच्या मोबाईलमध्ये काढा. मला लक्षात आलं की अरे मी व्लॉग पण चालू केला आणि व्लॉग मला काय म्हणजे आज कामाच्या लक्षातच राहत नाही. कधी वेळ मिळेल जावं करते आणि सकाळून ते स्पीकर लावलेलं तुम्हाला माहिती आहे, यूट्यूबला सगळं काय हेच पडते, कॉपीराईट स्ट्राईक पडतात. त्यामुळे मी काय सकाळून शूटच केलं नाही. पाठीमागं बघायला यायचा सगळा मंडप पूर्ण रिकाम झाला. पण नवरा मुलगा मस्तपैकी मोबाईलमध्ये बघत बसला आहे. कारण का नवरी मुलगीचा आवरल्याशिवाय त्याला म्हणजे कपल शूट करताच येत नाही. त्यामुळे तो मोबाईलमध्ये बघत बसला. आणि वातावरण तर मला डिमच आहे, त्या आम्हाला म्हणजे पुरेच आहे सोडा फोटोशूटसाठी, ते चांगलंच वातावरण आहे. पण समजा अचानक पावसाच्या सरी चालू झाल्या तर मग आमचं कामच थांबते. त्यामुळे तिने लवकर आवरायला पाहिजे असं मला वाटते. जवळपास 1.5 महिन्यानंतर मी आता परत सगळं इथलं स्वच्छ करून परत लावलंय. सगळी स्वच्छता वगैरे केली आणि रात्री झोपलेलं पण मी निवांत. आज रात्री मला झोप अगदी भारी लागलेली, कारण कसला डिस्टर्ब नाही काय नाही, निवांत 8 वाजेपर्यंत झोपलो. 1 महिन्यानंतर मी पवायला जाणार आमच्या नदीला. आजचा एक्सपिरियन्स आणि पाणी कसं आहे काय मला काहीच माहीत नाही. आणि बरोबर 9:30 पावणे 10 वाजायला आल्यात. मग मी जाणार जेवायच्या टायमिंगला, मी बरोबर पवायला चाललोय. बोटाने उघडच खेळायचं रे, आणि गरम आले तुला सकाळी सकाळी. लक्ष गेले या जांभळाच्या झाडात, पिकल्यात जांभळे. मुद्दाम चालू त्याला म्हणजे चालत आलो का, त्याचं कारण आहे की बाबा जाता आपल्याला काहीतरी रानमेवा खायला मिळालं, म्हणजे जांभळं म्हणा किंवा आंब. आता शिल्लक ठेवली असली तर बरं पोराने, कारण ज्यावेळी आंबं लागते त्यावेळी कच्चंच खायचं करतात. कारण 1 महिना 1.5-2 महिने झालं पोरं या रस्त्याने पवायला त्यात बोकनावर सगळ्यात पाक. मला काय गावल ते आमच्या नशिबात म्हणायचं. जांभळ्या झाडाखाली तर उभारले मी. यो माणूस आहे बघा, मी माझ्याकडे पवायला घेऊन आले. ते झाडावर चढणार आहे काय, मोबाईल पाक चढलेला आहे आणि आता जांभळं खायच्या. कसलं आलं परत टाक. अरे चुकला. खरं 2 बरोबर गेलेत. वाघानं गाडी घेतल्या टॉपचा विषय मला आता कळालं, येणं सांगितलं मला. जांभळं खाव्या म्हटलं तू इसपर्यंत. हे जांभळे मला एक दे. काय जांभळं खायला नाही कपडे टाक लागतील. आपलं भाटांचा हे प्रथमेश भाट. आंबा खायसाठी इच्छा झाली. बघ्या नदीच्या काठाला आंबा मिळतात काय. कसला आहे रे आंबा, चांगलाच आहे वाटतं. बिलबिल आहे चांगलाच आहे वाटतं आंबा. अंगार उडेल हात म्हटलं का नाही, अंगार उडेल. चांगला आहे तो बघ की, चांगला आहे. गोड आहे. एवढा मोठा आंबा माझा 2 हात राड झाला, तोंड पण राड झाला असेल आता. तर ही जी मजा आहे ती मजा आपण सिटी लेवलला घेऊ शकत नाही. आणि गावाकडं मजा येत्या. तर वातावरण तुम्हाला सांगतो गरमी एवढी आहे, पण ह्या नदी काठाला आणि झाडाखाली तर मस्तपैकी आंबा घाला आणि गार वारं सुटले. तर इथनं मला नदी दिसत्या. ते जॅकवेल बांधले, ते आमच्या गावचं नवीन जॅकवेल आहे. आंबा आता जाऊन मस्तपैकी पवायचं आणि जाता परत जांभळं खायची इच्छा झाली तर परत खायची. पण हे गावाकडेच होते. आता मी जे म्हटलं ना गावाकडची जी मजा आहे ते अक्षय साळवीला विचारा. अक्षय साळवी माझा व्हिडिओ बघते. अक्षय साळवी तुला सांगाले मी की बाबा गावाकडची जी मजा आहे ते लहानपणी म्हणजे तू घेतली आहेस ही मजा तू लहानपणी असताना, पण आम्ही गावाकडे असल्यामुळे आम्हाला थोडीफार मिळते. तरी पण खरं सांगतो तुला, मी 1 महिनाभर मी आता बाहेरच होतो ह्याच्यासाठी, शूटिंगच्या कामासाठी, वेडिंगचं वगैरे देणं. त्यामुळे 1 महिना मला काय स्विमिंगला पण येता आलं नाही. आणि हे आंबा आता लेटनंच खायला म्हणाले, तरी पण मला मिळालं माझं नशीब. तुला सुट्टी मिळाली तर ये गावाकडे आणि कधी मजा घे. त्याला काय म्हणतात अजून काय माहिती नाही. मिरची फुलं तर म्हणतात असं मला माहिती आहे. एकच गोड लागले मला नाही माहिती माझा नेमकं इतकं चांगला आहे. पण एक तरी आंबा पाडायचा प्लॅन आहे मला. चुकला. एक काळ असं होता का नाही, सांगून आंबा पाडत होता आम्ही त्या ह्याच्यावरती, कुठलं ते तळ्यापाशी हे आपलं आता तावडी झालं ते खळ्यावर आयला ते पण इसरा लागले आता, कारण बंदच झालं. तिथे खेळणं पण बंद झालं, सगळंच बंद झाले. सांगतो आता मी नदीवर आलो, भारी वाटायला कारण ऊन पण नाही काय नाही. आणि कॅमेरा कसा चाललाय माझं मला माहिती, कारण सगळं हात माझा आंब्यानं राड झालेला. हे 2 आंबा आता मी येणं पाडलं, आंबा मारूनच पाडले. नदीवर आले, गार वाटायला लागले मस्तपैकी. आणि मोटर चालू आहे छोटा. सगळे दररोज येतात पवायला, फक्त आम्हाला बियाला वेळ झाला तरी पण आम्ही मजा घाला. कृष्णा नदीवर आल्यानं पहिला पाण्यात कोण उतरला. थंडीच्या दिवसात ते असं नाही, गरमी असं कधी पण असं पाण्यात पहिला कोण उतरणार. आमचं आंघोळ पाणी झालेलं आहे. अरे चप्पल आली, चप्पल दे. फायनली आंघोळ झाले आमची.
आणि आता आम्ही निघालोय. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे नदीचं जे पाणी आता आहे कोमट ते पाणी आम्हाला ज्यावेळी जास्त थंडी पडते त्यावेळी भासते. थंडी लय बाहेर असते आणि थंडीच्या दिवसात तर तुम्हाला माझ्या गावाकडे पण थंडी खतरनाक असते. विरंगुळा केंद्र फणसाळी आता जरा झाडं लावलेत त्यामुळे भारी वाटते. आणि ओपन जिम आपल्या इथं मंजूर झालेले म्हणजे लावले. पोरं जर वापर करतात. सायकल पण आहे. रस्ता एकसारखा होणार आमच्याकडे आता. पाठीमध्ये कव्हर आणि वरचं स्क्रीन गार्ड घातले. शेड मारायला चालू आहे ते ओपन जिम गेल्या किरकोळ आणि ते संध्याकाळचं बरं झालं इथं. तेवढंच चौक झाला मोठाच्या मोठा. आज तुम्हाला सांगतो नेक्स्ट डे आहे म्हणजे दुसरा दिवस आहे. मी सकाळी मॉर्निंगला 7:30 वाजले आता पोहा निघाले आणि मला बोलवायला चालत जायचं कारण किंवा कालसुद्धा चालत जायचं कारण की पेट्रोलची मंदी तुम्ही बघायचा. पेट्रोल मिळून आले पेट्रोल पंपावरती म्हणजे एक दिवस पेट्रोल टोटल बंद राहतं. मग म्हणलं आता किरकोळ म्हणजे आमच्या गावातनं जे आम्ही फिरते ते थोडं चालत फिरायचं असं ठरवलंय मी तरी स्वतः ठरवलंय. थोडीफार बचत होईल पण आणि व्यायाम पण होईल आपला चालण्याचा. असं बी काय नाही की जा गडबडीन आणि या पाहून असं काय नाही. त्यामुळे आम्ही चालत जायचा निर्णय घेतला. आणि आज तर म्हणजे रेग्युलर जनता आमची सकाळी 7:30लाच काय जाते 7:30 पावणे 8ला काहीतरी. मग म्हटलं आपण पण चालत जाऊया आणि आज ह्यांच्यासोबत जाऊया आपण. बघूया आज किती लोक येतात तिथं. सांगतो ह्याच्याने माझा आता जाता विषय झाला की आपण एक प्रतिज्ञा म्हणतोय जी शाळेतनं लहानपणापासून आपण म्हणत आलं की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत असं तसं. मग शाळेत कसं एका फ्लोमध्ये म्हणतोय त्यामुळे ते पाठोपाठ एकमेकांच्या साऊंड एखादा शब्द चुकला काय चुकला तर आपण ते म्हणत जातो कंटिन्यू शेवटपर्यंत. पण मी सत्ता आणि आता ह्यो सत्ता पण म्हणजे ह्यो करंट शाळेत आहे. मी शाळा सोडून झाले कितीतरी दिवस. मला सुद्धा ती प्रतिज्ञेचं सिक्वेन्स एका पाठोपाठ एक शब्द जसं की मी स्वतः मला आठवना ह्याला पण ती आठवना असं होतंय कधी की बाबा इतके वर्ष आम्ही ही दररोज प्रतिज्ञा म्हणत होतो. ती प्रतिज्ञा पण आपल्याला आता आठवत नाही. म्हणजे अशा गोष्टी बऱ्याच होत्यात कुठल्या पण ती कधी होते फ्लो मध्ये तसं. सर्व प्रयत्न करू मी वडीलधाऱ्या माणसांचा आणि काय पुढचं आठवण असं विचार करून आठवायला गेल्यावर आठवतच नाही. आणि जे फ्लो मध्ये जाते त्यावेळी ते शाळेत एकदम कसं सगळ्यांच्या लक्षात राहते सांग. त्यासाठी आपल्याला परफेक्ट पाठ पाहिजे होती ना ती. आमची प्रतिज्ञा पूर्ण केलेली आहे कारण सारे भारतीय बांधव असल्यामुळे आम्हाला त्याने मदत केलेली आहे. हा मेन त्यांचा भाऊबंद जवळच आहे त्यामुळे त्याला गाडी थांबवावी लागली. गाड्या ठीक आलेल्या आहेत. गाडीची पोझिशन पण बदललेली आहे. डायरेक्ट ओप्यात पाणी उतरले कालपासूनच. दंगा धमडा जोरा दागा या नवीन ॲडमिशन आवडतं. 5:30-6 वाजले तरी आता ही क्रिकेट खेळायला बघा. शाळा आहे रोडच्या खालच्या बाजूला मागणवरची इथं आणि तिथं रोड रिस्क आहे. तुम्हाला माहिती आहे की किती वर्षापासून असतं. आम्ही आता हळदीची ऑर्डर आहे तिकडं आलो. हळदीची ऑर्डर आहे मग तुम्हाला बोललं की मगाशी की बाबा मागणूरमध्ये हळद आहे आणि आम्ही चाललो आहे. तर तुम्हाला सांगता आम्ही 3 जण आलो. आकाश आणि अक्षय तुम्हाला माहिती आहे दोघं भाऊ आहेत ते आणि मी त्यांच्यासोबत आले म्हणजे ते आमच्या भागात आल्यात. मग मला म्हटले आपण जाऊया हळदीच्या ऑर्डरला. मग गेलो. मग अक्षय गेलाय फोटो काढायला. बरं असं झालं पहिल्यांदा की मुलगीकडच्या गावाकडं जाऊन मुलग्याच्या गाडीतनं जाऊन ती मुलगीकडे जाऊन फोटो काढायचा आणि तिथनं परत इथे यायचं आणि इथं तेव्हा दोघांची हळद होणार असं काहीतरी ऐकायला मिळालं आम्हाला. मग आम्ही आता काय करणार थोडा वेळ. मग आता काय पर्यायच नव्हता. मग इथं मागणूरची इथं वरती कुठं तर हॉस्पिटल काहीतरी आहे इथं काय शाळा आहे माहीत नाही. तिथं आलो आहे आम्ही निवांत बसले थंडगार वारं काही आणि त्यांची हळद किती वाजता चालू होते माहीत नाही. पण त्यांनी डॉल्बी आणलेला मगापासून तरी आवाज कुठं तर अजून आला नाही. त्यांनी लावला जोरात डॉल्बी मगाशी पण आता बंद आहे. काहीतरी कार्यक्रम वगैरे त्यांचा घरगुती असणार आणि गोंधळ काहीतरी आवडतं त्यामुळे ते थांबलंय. मग बघूया आम्हाला किती वेळ लागते अजून माहीत नाही. अर्धा तास तरी आम्ही गाडीतच बसले. त्याच्यानं आमची चर्चा पण झाली बोलणं झालं.